चकमकीच्या राजकारणाविषयी आपण चर्चा करतो आहोत. वाय.पी. सिंग, आता मागच्या सेगमेंटपर्यंतची चर्चा झाली. मुळात एक प्रकारे सरकारी पक्षच होता, सरकारी बाजू होती. या सगळ्या कॉन्स्टेबलना, अधिकाऱ्यांना सपोर्ट करण्यामध्ये सरकार कमी पडलं असं तुम्हाला वाटतं का? पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, अशा प्रकारे राजकीय पक्षांनी कॉन्स्टेबलसाठी त्यांना येण्याची गरज लागणं हे कितपत प्रॅक्टिकल आहे आणि ह्याच्यामुळे खरंच पोलिसांचं जे खच्चीकरण होतंय, पोलिसांना सपोर्ट मिळेल का यामुळे? दुसरा प्रश्न उत्तर आधी. राजकीय लोक जे हे सपोर्ट करतात त्यांचं राजकीय कारण आहे, कारण की हे लोक काही विश्लेषण करत नाही. आता एन्काउंटर थांबलेला आहे, परंतु कायद्याच्या आणि सुव्यवस्थेची स्थिती एन्काउंटरच्या दिवसापेक्षा चांगली आहे. हे अशा प्रकारचे त्यांना नुसतं पॉलिटिक्स करायची आहे म्हणून जे आहे अशा प्रकारचे उद्गार करतात. नाही तर हे लोक का असा आकडा देत नाही की आता किती खंडणीच्या झाल्या, किती शूटआउट झाले, किती बिझनेसमॅन किंवा बिल्डरला ठार मारण्यात आलेला आहे आता, आणि तेव्हा किती मारून टाकण्यात होता. मला तर असं वाटतं एन्काउंटर बंद झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली झालेली आहे. फक्त आपले राजनेता आहे त्यांना असं वाटते की अशा प्रकारचे आहे एन्काउंटर झाला पाहिजे जेणेकरून कायदा व्यवस्था चांगला होतील. दुसरा गोष्ट की सरकारने त्यांना पाठिंबा दिलेला आहे किंवा नाही, मला एक मिनिट उत्तर देऊ द्या की सरकार हा केस कसा रजिस्टर झाला. शेवटला सरकारने खूप पाठिंबा दिला. नाही, प्रदीप शर्मा इनोसेंट आहे. वारंवार त्याचा भाऊ गुप्ता जे आहे ते तक्रार करत होता. सरकारने म्हटलं नाही, एन्काउंटर नाही, आम्ही इन्क्वायरी केलेली आहे आणि आपला मॅजिस्ट्रेटियल इन्क्वायरी झालेली आहे, कुठलाही उणीवा नाही. परंतु जेव्हा तो हायकोर्टात गेला, हायकोर्टाने एक मॅजिस्ट्रेट नेमला, अंधेरी कोर्टाचा मॅजिस्ट्रेट, आणि जेव्हा मॅजिस्ट्रेटने रिपोर्ट दिला की याच्यात हे खोटा एन्काउंटर आहे, तेव्हा नाइलाजाने याच्यावर गुन्हा दाखल करावा लागला. आणि तेव्हा स्वतंत्रपणे जेव्हा एक तपास पथक स्थापित करण्यात आला, मग हे लोक सगळे जे आहे अरेस्ट झाले. ही खरोखर गोष्ट आहे. सरकार जे आहे एन्काउंटर एनसीपीनेच चालू केलेला होता आणि त्यांनी खूप पाठिंबा दिला, परंतु आज कोर्टाचा निकाल लागलेला आहे म्हणून एनसीपी स्वतः म्हणतात की एन्काउंटर वाईट आहे. बिलकुल, म्हणजे एन्काउंटर करण्यामागे पण राजकारणीच होते आणि आता बंद झालेत तर ते सुद्धा राजकारण्यांसाठी गैरसोयीचं ठरतंय असं तुमचं मुद्दा आहे? नक्की, कारण की आधी एन्काउंटरच्या कोणाचे डोके आहे? एन्काउंटरच्या मेन डोके जे आहे एनसीपी 99 ला चालू झाला होता आणि तेव्हा जे आहे 99 ला एनसीपी आणि काँग्रेसची सरकार आली होती. एनसीपी कडे होम डिपार्टमेंट होता आणि छगन भुजबळ तेव्हाचे जे होम मिनिस्टर होते आणि तेव्हा एक डिसिजन झाला, कडक वागा म्हणजे काय, एन्काउंटर करा. बिलकुल, काय म्हणाल दरेकर? नाही, कसं आहे, साहेब डायरेक्ट एनसीपीचं नाव घेऊन म्हणून मला सांगितलं पाहिजे की हे कुठल्याही कोणालाही न पटणारं अशी ही विधानं आहेत. कोणाकडे खातं आहे आणि त्यांनी एन्काउंटर करा सांगितलं आणि म्हणून एन्काउंटर झाले आणि पक्षांनी पाठिंबा दिला, अशा प्रकारची कुठलीही घटना नसते. असं कधीही घडत नसतं. बघा, गृहमंत्र्याचं काम असतं की आपलं जे गृह खातं आहे ते व्यवस्थित सांभाळायचं आणि त्यासाठी आवश्यक कडकपणाने पोलीस यंत्रणेने काम करायचं. याचा अर्थ त्यांनी असा लावू नये की दिसला की त्याला गोळी घाल आणि उडवून टाक. हे असले बेफाट आरोप करणं हे अजिबात मान्य होणार नाहीये. अशा प्रकारचे कुठलाही गृहमंत्री वागत नाही. या पक्षाचा घ्या किंवा त्या पक्षाचा घ्या, नंतर शेवटी संवेदनाशील समाजामधला एक भाग आहे, एक महत्वाचा घटक आहे. त्याचं सामान्य नागरिकाशी नातं आहे. तो कधीही अशा प्रकारचं तुम्हाला वाटते जेव्हा पहिला एन्काउंटर झाला तेव्हा काय केलं? आर्ग्युमेंट्सी करताय. हा जो आहे राजकारणाचा भाग आहे. एन्काउंटरचे प्रकरण दाबून टाकलं एनसीपी, दाबलेले नाहीये, अजिबात दाबलेले नाहीये, कुठलाही दाबलेलं नाहीये. मुळात एन्काउंटर झाले हे जर आपण मान्य केलं, एन्काउंटर झालेत ना, एन्काउंटर झाले हे मुळात मान्य आहे. त्याला राजकीय पाठबळ होतं की नाही होतं हा वादाचा मुद्दा आहे. प्रवीण दरेकर, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला खरं म्हणजे याच्यात आता टकले साहेबांनी काय आपली बाजू काय नाकारण्याचं कारण नाही, कारण शेवटी तो निर्णय असतो तो सत्ताधारी पक्ष जो सत्तेत असतो, होम खातं जे चालवत असतात त्यांचे आदेश घेऊनच खालच्या कृती. कुठलाही पोलीस अधिकारी हा स्वयंस्फूर्तीने किंवा स्वतःच्या मनानं त्या ठिकाणी मला तर वाटतं वाय.पी. सिंग साहेब आहेत की अधिकारी लेवलवर तो निर्णय घेऊ शकत नाही, मग त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश घ्यावे लागतात आणि त्यामुळे झालेल्या निर्णयाला त्या ठिकाणचं सरकार जबाबदार आहे. हा आरोप त्यांनी काही चुकीचं मांडण्याचं काही कारण नाही. म्हणजे प्रत्येक एन्काउंटर मागे राजकीय पाठबळ असतं असं तुमचं मत? हो. आता तुम्ही मागाशी जसं म्हणालो की तुम्ही एन्काउंटर खरा खोटा चुकीचा ह्याच्यावर डिबेट होऊ शकतं, याही मताशी मी सहमत आहे की फेक एन्काउंटर केलेले आहेत असं मी काही त्याच्यापासूनही दूर जात नाही. पण आज परिस्थिती काय आहे, आज त्या ठिकाणी पोलिसांवर जग उतरलंय
आज पोलिसांना त्या ठिकाणी जन्मठेप जी लागणार आहे बिलकुल. ती आपल्या या प्रशासनाच्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं योग्य आहे का? बिलकुल, हा ती मुद्दा उद्या ह्याच्यावर आपण निश्चितपणे बोललोच आहोत. समाजाला त्या ठिकाणी बिलकुल बिलकुल त्या हा ठिकाणी मुद्दा आहेच अराजकता ना. माजेल. उद्या एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांनी जर त्या ठिकाणी सगळं मम का राहायचं ठरवलं उद्या पोलिसांनी अधिकाऱ्यांनी, तर कोण कायद्यात उद्या कोण संरक्षण करणार गुन्हेगारी प्रवृत्ती? बिलकुल, या अशा केसेस होऊ नये याचं दुःख नाही, या ठिकाणी काळ या प्रवृत्तीतनं सोकावतो. बिलकुल. आणि तो हा थांबला काळ पाहिजे. बनावट एन्काउंटरचा आहे. बनावट एन्काउंटर होणं आणि होऊ त्याला नये ना असणारं बनावट. राजकीय पाठबळ तो एक वेगळा विषय. हेच या सगळ्या समस्येचं मूळ नाही का? अनिल परब, काय वाटतं तुम्हाला? बनावट एन्काउंटरच्या पाठी शिवसेना कधीच उभी नाहीये. आमचं मत असं आहे की आता जे वाय.पी. सिंग सांगतायत की 99 पासून तसं नाहीये. तत्कालीन त्यावेळेचे पोलीस कमिशनर रिबेरो साहेबांच्या वेळेपासून हे सुरू झालेलं आहे. त्यावेळेला मन्या सुर्वेची पहिली एन्काउंटर झाली आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला पोलिसांना असं वाटलं त्यांनी राजकीय पक्षाचा जो कोण सत्ता चालवणारा असतो त्याचे आदेश घेऊन अशा प्रकारची कारवाई केली. याच्यामध्ये अपप्रवृत्ती नसेलच असं आम्ही म्हणत नाही. काही अधिकारी असतील ना, आम्ही त्यांचं समर्थन करत नाही, परंतु एखाद्या कोणी चूक केली म्हणून सरसकट त्याच्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये पिसून काढणं हे काय योग्य नाही. त्याच्यातला एखादा अधिकारी आता आणि आमचं म्हणणं एकच आहे की जर कोण चुकीचा वागलेला असेल तुम्ही नीट ही केस तपासून बघितली पाहिजे. शासनाने चांगले वकील दिले असते तर याच्यातला एखाद दुसरा जर खरोखर दोषी असला असता ज्याने जी सुपारी काय सगळ्यांनीच मिळून घेतलेली नसते ना. एखाद्या कोणी घेतलेली असली समजा तर त्याला एकट्याला दोषी ठेवून बाकीच्या सगळ्यांना निर्दोषी सोडवता आलं असतं. बिलकुल. शासनाने आणि अधिकाऱ्यांची बाजू मांडण्यामध्ये सरकार का कमी पडलं हा मुळात तुम्ही प्रश्न निर्माण केलेला आहे. याच्यावरचं उत्तर काय? आणि बनावट किंवा जरी खरी असली तरी सुद्धा एन्काउंटर्समुळे शांतता, कायदा सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकते का, याच्यावर सुद्धा आपण बोलूया. शेवटच्या भागामध्ये घेऊया एक ब्रेक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.